तुमच्या आयुष्यात कठीण काळ चालू आहे. कदाचित स्वामी परीक्षा संपत आली आहे आणि त्याची काही खास चिन्हे असतात. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. मागच्या भागात आपण स्वामींची परीक्षा आणि भक्ताची श्रद्धा याबद्दल समजून घेतलं. आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी परीक्षा संपल्याची चिन्हे कोणती. कारण परीक्षा चालू असताना मन थकतं, श्रद्धा डळमळते आणि प्रश्न पडतो, हे कधी संपणार. स्वामी परीक्षा अचानक संपत नाहीत, ते आधी संकेत देतात. चला ते संकेत कोणते ते समजून घेऊया. मनात अचानक शांतता येऊ लागते. परिस्थिती अजून पूर्ण बदललेली नसते, पण मन घाबरत नाही. पूर्वी जी गोष्ट असह्य वाटत होती ती आता स्वीकारता येते. ही शांतता परीक्षा संपत आल्याची पहिली खूण असते. योग्य लोक आणि योग्य मार्ग दिसू लागतो. परीक्षेच्या काळात सगळं गोंधळलेलं असतं, पण शेवट जवळ आला की योग्य माणसं भेटतात, योग्य सल्ला मिळतो, अडकलेली कामे मार्गी लागतात. हे योगायोग नसतात, हे मार्गदर्शन असतं. तक्रार कमी, कृतज्ञता जास्त. पूर्वी आपण म्हणत होतो, का माझ्यासोबतच. आता मन म्हणतं, धन्यवाद स्वामी, शिकवलत. तक्रार बदलून कृतज्ञता आली की समजा परीक्षा फलदायी झाली. भीती कमी होते. परिणाम काय होईल याची भीती कमी होते. मनात विश्वास येतो, जे होईल ते चांगल्यासाठीच. हा विश्वास, श्रद्धा परिपक्व झाल्याचं चिन्ह आहे. जुनी सवय, जुना अहंकार सुटतो. परीक्षेपूर्वी आपण जसे होतो तसे राहत नाही. राग कमी होतो, प्रतिक्रिया कमी होते, समजूत जास्त येते, संयम जास्त वाटतो, स्वभाव बदलतो. म्हणजे परीक्षा कामाला आली. नामस्मरण ओझं वाटत नाही. पूर्वी जप करावा लागत होता, आता जप आपोआप होतो. नामाशी नातं तयार होतं. ही खूप मोठी खूण आहे परीक्षा संपत आल्याची. लहान लहान आनंद दिसू लागतात. परीक्षेच्या काळात सगळं काळं दिसतं. शेवट जवळ आला की छोट्या गोष्टीत आनंद, छोट्या छोट्या गोष्टीत समाधान, साध्या साध्या क्षणात शांतता मिळते व मन पुन्हा जिवंत होतं. स्वामी परीक्षा संपल्याचं सर्वात मोठं चिन्ह म्हणजे परिस्थिती बदलण्यापूर्वी भक्त बदलतो. जेव्हा मन मजबूत होतं, श्रद्धा स्थिर होते आणि समर्पण पूर्ण होतं, तेव्हा परीक्षा आपोआप संपते. जर सध्या तुम्ही कठीण काळातून जात असाल तर धीर सोडू नका. कदाचित तुमची परीक्षा संपत आली आहे. आज एक वाक्य म्हणूया, स्वामी धन्यवाद घडवल्याबद्दल. कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. धन्यवाद.